नमस्कार, मी सुशील जोशी. कविवर्य सुरेश भट हे माझे आवडते कवी. त्यांना वंदन करून त्यांची एक प्रेरणादायी कविता सादर करतोय. आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. अश्रूच यार माझा मदिरे समान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते, उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थ म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचीवरून पडावं लागतं. म्हणून आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. नमस्कार. मराठीतील सुप्रसिद्ध कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांची ही कविता. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी हे त्यांचे मूळ गाव. कवी बी म्हणजे मधमाशी. जशी मधमाशी पुरातील गोड मध गोळा करते, तसेच कविवर्य नारायणजींनी त्यांच्या निरनिराळ्या काव्यातून मधासारखी गोड आणि अमृतासारखी निर्मळ शब्दसुमने रसिकांना समर्पित केलेली आहे. माझी कन्या ही कविता त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगावर आधारित आहे. कवितेतील कन्या ही त्यांची कन्या कमळा ही आहे. त्याची आठवण अशी की एकदा कमळा तिच्या मैत्रिणीसह खेळत असताना कोणीतरी तिला तिच्या पोशाखावरून भिकारीण म्हटले. त्यामुळे तिला वाईट वाटलं व ती रडत रडत घरी आली आणि वडिलांना घडलेली सर्व हकीकत तिने सांगितली. यावर तिच्या वडिलांनी तिची योग्य ती समजूत घातली व तिला शांत केले. त्या प्रसंगावर आधारित रचलेले हे काव्य. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का गंगा यमुना हिया मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त सोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. विभा विमला आपटे प्रधानांच्या, अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या. गौर चैत्रीची कशा सजून येती, रेशमाची पोलकी छिटेलेती. तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनिया हो निसाभिमान. काय त्यातली बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीण. पंक संपर्के कमळ का भिकारी, धूली संसर्गे रत्न का भिकारी. सूत्र संगे सुमनहार का भिकारी, कशी तू ही मग मजमुळे भिकारी. लाट उसळूनी जळी खळी व्हावे, त्यात चंद्रांचे चांदणे पडावे. तसे गाली हासता तुझ्या व्हावे, उचंबळूनी लावण्यवर वहावे. नारी मायेचे रूप हे प्रसिद्ध, सोसलेण्याचा त्यास जन्मसिद्ध. तोच बीजांकुर धरी तुझा हेतू, विलासाची होशील मोगरी तू. तुला घेईन पोलके मखमलीचे, कुडी मोत्याची फूल सुवर्णाचे. हौसबाई पुरवीन तुझी सारी, परियावरी हा प्रलय महाभारी. प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे, कोड चित्ती कोड किंचित पुरविता नये त्यांचे. तथा पापाचे हृदय कसे होते, नये वदता अनुभवी जाणिता ते. देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंट्यांना. लांब त्याच्या गावास जाऊनिया, गूढ घेतो हे त्यास पुसूनिया. गावी जातो ऐकतास त्याच गाली, पार बदलून ती बालसृष्टी गेली.
गळा घालूनी करपाश रेशमाचा, वदे येती मी पोर अज्ञवाचा. अतिशय सुंदर भावपूर्ण ही कविता. तुम्हालाही आवडली तर नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी किमया पेंडसे. आज मी संगणक नावाची एक कविता तुमच्या समोर सादर करणार आहे. कवी बबन शिंदे. संगणक. घरीच माझ्या संगणक आणणार, अचूक गणित त्यावर करणार, सुबक सुंदर काढणार चित्र, देश विदेशात जोडणार मित्र. संगणकाद्वारे आता संवाद साधणार, दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार, घरीच बसून जग बघणार, व्यवहार सारे झटपट करणार. नमस्कार, माझं नाव नील आशिष वैद्य आहे. मी आज तुमच्या समोर एक मराठी बालगीत सादर करणार आहे. घड्याळात वाजला एक, आईने केला केक, केक खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले दोन, आजीचा आला फोन, फोनवर बोलण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले तीन, माझी हरवली पिन, पिन शोधण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले चार, आईने दिला मार, मार खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले पाच, ताईने केला नाच, नाच बघण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले सहा, आईने बनवला चहा, चहा पिण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले सात, आईने बनवला भात, भात खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले आठ, ताईने फोडला माठ, खापर उचलण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले नऊ, आमची हरवली माऊ, माऊ शोधण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले दहा, बाबा आले पहा, बाबांशी बोलण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले अकरा, मी मारल्या चक्रा, चक्रा मारण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले बारा, आईचा चढला पारा, मी गपचूप झोपून गेले, मी नाही अभ्यास केला. थँक्यू. स्वरचित कविता वाचते आहे. कवितेचं शीर्षक आहे मैत्र. पहाट वाऱ्याची मृदू मोरपिस आणि शांत सागराचे हळुवार तरंग, वाटेत मिळालेली काही फुलं आणि काही काटे जे तुझ्या हाती फुलणार आहेत, हे सर्व घेऊन मी निघाले आहे तुला भेटण्यासाठी, तुला पाहण्यासाठी. मला माहित आहे तूही निघाला आहेस. मागच्या भेटीत आपण वचनबद्ध झालो आहोत याचसाठी. जेव्हा आपण भेटू तेव्हा पाहूया, बोलूया आणि परत निघूया. तू तुझ्या वाटेनं, मी माझ्या, पुन्हा असेच कित्येकदा भेटण्यासाठी. नमस्कार मंडळी. कवी दामोदर कारे यांची झुळूक कविता मी आत्ता सादर करत आहे. झुळूक होऊन कवीला काय काय गमती जमती करायच्या आहेत ते तो या कवितेत सांगत आहे. ऐका तर मग कविता झुळूक. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो वावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातूनी फिरता उधळून द्यावा. गाण्याची चुकली मुकली गोडल केर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर.
शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात, वेळूंच्या कुंजी वाजवुनी अलगूज, कणसांच्या कानी सांगावे हितगुज, शिंपावी डोही फुले बकुळीची सारी, गाळून जांभळे पिकली भुळभुळ तीरी, दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी, स्वच्छंद अशाया करुनी नाना मौजा, घ्यावया विसावा यावे मी तिन्ही सांजा. नमस्कार, मी डॉक्टर मुग्धा हातनूरकर. मराठी दिनाच्या निमित्ताने मी कवी कृ. ब. निकुंभ यांची घाल घाल पिंगा वाऱ्या ही माझी अतिशय आवडती कविता म्हणणार आहे. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत, विसरली काग भाद व्यात वर्ष झालं, माहेरीच्या सुखाना ग मन आचवल, फिरून फिरून साय येई जीव वेडावतो, चंद्रकळेचा ग शिव ओला चिंब होतो, काळ्या कपिलेची नंदा खोडकर बाई, हुंगू हुंगू निया करी कशी ग बेजार, परसात पारी जात काचा सडा पडे, कधी फुल वेचायाला नेशील तू गडे, कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय, माया माझ्यावर दाट जशी तुझी माय, आले भरून डोळे पुन्हा गळाही दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला, घाल घाल पिंगा वारा माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, कर बरसात, कर बरसात. धन्यवाद. नमस्कार, मी जनपळभर म्हणतोय. जनपळभर म्हणतील हाय हाय, जनपळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिल कार्य काय, जनपळभर म्हणतील हाय हाय, सूर्य तळपतील चंद्र झळकतील, तारे आपुला क्रमाचरतील, असेच वारे पुन्हा वाहतील, मी जाता त्यांचे काय जाय, मी जाता राहिल कार्य काय, जनपळभर म्हणतील हाय हाय, सगे सोय रे आसू पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील
हसुनी खिदळतील उठतील बसतील, हसुनी खिदळतील मी जाता त्यांचे, काय जाय मी जाता, राहील कार्य काय जन पळभर म्हणतील, हाय हाय. अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरिदूता का विन्मुख व्हावे, हरिदूता का विन्मुख व्हावे, का जिरवू नये, शांतीत काय मी जाता, राहील कार्य काय जन पळभर म्हणतील, हाय हाय जन पळभर म्हणतील, हाय हाय. नमस्कार. नमस्कार, मी CA आशिष वैद्य. आज मी कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता वाचून दाखवणार आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगामाई आली घरात घर गेला वाहून, माहेर वाशिम पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकल्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. थँक्यू. नमस्कार, मी वैखरी जोशी बोरिवली मुंबईहून तुमच्यासाठी एक कविता सादर करते. शीर्षक आहे गौरी तू दुर्गा तू. मनात आले एकदा माझ्या करावा महिला दिन साजरा, बघूया माझे यजमान मला देतात का किमान एक गजरा, सकाळी सकाळी उठल्यावर हातात देईल का तो गुलाब, मीही मग राणीसारखा तोऱ्यात थोडा करेन रुबाब. विचार करतच सकाळी उठले, विचार करतच सकाळी उठले, कसला गुलाब कसली फुलं, रोजच्यासारखी सांभाळा आता आपली चूल आणि आपली मुलं. इतक्यात त्याची हाक आली, इतक्यात त्याची हाक आली, अगं केलाय आज मी चहा, तुझ्या इतका चांगला नाही पण एकदा पिऊन तर पहा. मुलांना आज सोडतो शाळेत, त्यांची तयारी करत म्हणाला, सँडविच भरून डब्यामध्ये दप्तरं घेऊन हसत निघाला. आज घेऊ दोघे सुट्टी, आज घेऊ दोघे सुट्टी, जाऊ चल मस्त नाटकाला, नाश्ता जेवण रोज बनवतेस, आज ब्रंच करू हॉटेलला. नको चिंता करू खर्चाची, आपण मारू भरपूर गप्पा, हळूच मोकळा कर मनातला झाकून ठेवलेला एखादा कप्पा. दिवस गेला छान मजेत, हसत खेळत झाला साजरा, संध्याकाळही सुगंधी झाली जेव्हा त्याने दिला गजरा. मोगरकळ्यांनी रात्र बहरली, मोगरकळ्यांनी रात्र बहरली, आठवणींचाही मी गजरा विणला, जवळ घेऊन हलके जरा मन, मान झुकवून तो मला म्हणाला, संसार रथाची 2 चाकं, संसार रथाची 2 चाकं, आपण जरी दोघे असू, खाच खळग्यांच्या वाटेवरती तुझ्यावर आम्ही विसंबून असू. तू ना अबला, तू ना अबला, तू ना दुर्बल,
तू ना अबला तू ना दुर्बल, तुझ्यात गौरी आणि दुर्गाही वसे. तू जर नसतीस सृष्टीत ह्या, आम्हास जीवन हे मिळे कसे, आम्हास जीवन हे मिळे कसे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अनघा अविनाश मुळे एकतास ही कविता वाचते. ही कविता माझ्या वडिलांनी म्हणजे कै गोविंद भोसेकर यांनी केलेली आहे. एक तास द्या देशाला एक तास, करा करा श्रम एक तास, हाच असू दे घोषमुखी, हाच असू दे सकला ध्यास. एक तास क्षणाक्षणाचे महत्व असता, का बंधूंनो निवांत बसता, डोंगरखोरी पार करूया निर्धारास. एक तास थेंबे थेंबे तळे साचते, अल्पही करिता कार्य वाढते, घाम गाळिता काम कराया तमाम येतील खास. एक तास कुदळ पावडे करी घ्या नांगर, चला चालवा या धरणीवर, रस्ते होतील शेते फुलतील मर्यादा न सुखास. एक तास अफाट पसरे हा जनसागर, जर हे अवघे कसतील कंबर, निर्मितील निज श्रमशक्तीने भूवर मांगल्यास. एक तास पेटविता पणती वर पणती, जळतील ज्योती त्यानच गणती, 7 लाख खेड्यातील अवघ्या घालवू अंधारास. एक तास श्रमशक्तीचे महत्व सांगणारी ही कविता आहे. ती आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे. नमस्कार.